प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि मग आपण कसं फॉलो करायचं, सोनोग्राफी कधी करायची, ह्या तर सगळ्या खूप छान आनंदाच्या बातम्या आहेत. पण आयुष्य नेहमीच एवढं सिंपल सोपं असतं असं नाही ना. तर काही वेळा काय होतं की आपल्याला अपेक्षित असे रिझल्ट मिळत नाही. मग काय होतं, काही वेळा असं होतं प्रेग्नन्सी टेस्ट तर पॉझिटिव्ह आली आहे, पण जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा सोनोग्राफीत गर्भ दिसत नाही. खूप लोकांना असं वाटतं की अरे आता माझी तारीख होती ना, तर मी 2 आठवडे थांबते, 3 आठवडे थांबते. एस्पेशली जुन्या काळाच्या लोकांना होतं की इतक्या लवकर थोडी प्रेग्नन्सी समजते, पण मुलीनं नाही. काही वेळानं आपल्याला जी टेस्ट आहे, एस्पेशली जेव्हा आपण IVF करतो, तर IVF केल्यानंतर पहिल्या 2-3 आपल्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पहिल्या 2-3 दिवसातच आपल्याला सॅक दिसायला लागते. आणि जर ती दिसली नाही तर थोडं आपल्याला केअरफुल राहायला पाहिजे. परत 1-2-4 दिवसांनी आपण ती बघूया. आणि जर तेव्हा पण नाही दिसली तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी ही संकल्पना असू शकते. तो जो गर्भ जो आहे, हा गर्भपिशवीच्या ऐवजी दुर्दैवाने नळीमध्ये सरकतो. तो नळीमध्ये सरकतो आणि नळीमध्ये तो तिथे राहतो आणि नळीमध्ये तो वाढायला लागतो. त्याला आपण एक्टॉपिक म्हणतो. आणि हे आपल्याला लवकर समजणं का गरजेचं आहे, कारण की हे जर तुला लवकर कळालं तर केवळ गोळ्या औषधं देऊन एक्टॉपिक प्रेग्नन्सी आपल्याला आतल्यात जिरवता येते, तिला नाहीसं करता येते. पण जर ते जास्त उशीर झाला तर कदाचित हा गर्भ आतमध्ये फुटू शकतो आणि मग आपल्याला लॅप्रोस्कोपी करून तो गर्भ काढायची गरज पडू शकते. सो रिमेंबर, एक्टॉपिक प्रेग्नन्सी हा एक आपल्या ह्याच्यातला अडथळ्याचं कारण असू शकतं. आता काही वेळा होतं की प्रेग्नन्सी टेस्टच पॉझिटिव्ह येत नाही. जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह नाही आली तर मग काय करायचं? अर्थातच सगळ्यांसाठी हा खूपच दुःखद असतं. पेशंट, ती स्वतः बिचारी, ती खूप खचलेली असते, कारण की एवढे तिने प्रोसिजर केलेले आहेत आणि एवढ्या ती त्रासातनं गेलेली आहे आणि सगळ्यांच्या अपेक्षा तिच्यावर असतात आणि त्या अपेक्षा ती पूर्ण करू शकली नाही. तिची स्वतःची इच्छा अपूर्ण राहिली, याचं तर वाईट वाटतंच. त्याचबरोबर फॅमिली सगळी डिस्टर्ब झालेली असते आणि जेवढी फॅमिली आणि तुम्ही पेशंट डिस्टर्ब असतेच ना, तेवढंच डॉक्टर आम्ही पण डिस्टर्ब झालेलो असतो, कारण की त्याच्यात आमचे पण ते सगळे कष्ट असतात आणि आमची इच्छा असते की आमच्या प्रत्येक पेशंटला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, पण काही वेळा दुर्दैवाने नाही होत.